इंटिग्रेटेड मॅथमॅटिक्स चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गॅमा फंक्शनचं सेकंड लेक्चर. ओके, या लेक्चरमध्ये आपण गॅमा फंक्शनची सेकंड केस पाहणार आहोत. तर सुरुवातीला डेफिनेशन बघू, त्याच्यानंतर सेकंड केस काय आहे आणि ती कशा पद्धतीने एक्झाम्पल सोडवण्यासाठी वापरली जाते आपण या पद्धतीने प्रोसीड करू. ओके, तर गॅमा फंक्शनची डेफिनेशन आहे पहा, गॅमा एन इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी एक्स रेज टू एन मायनस 1 ई रेज टू मायनस एक्स डीएक्स. डेफिनेशन मध्ये ई रेज टू मायनस एक्स डीएक्स असणार आहे. लोअर लिमिट 0 असलं पाहिजे, इन्फिनिटी अप्पर लिमिट असलं पाहिजे. इथं एकची जी पॉवर आहे त्याच्यामध्ये एक ऍड करायचं आणि त्याचं गॅमा फंक्शन लिहायचं. किंवा तुम्ही दुसरी डेफिनेशन पण यूज करू शकता, इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी एकची पॉवर एन आहे, त्या केसमध्ये इथं एन प्लस 1चं गॅमा फंक्शन आहे. जी पॉवर आहे त्याच्यामध्ये एक ऍड करा. ओके, गॅमा फंक्शनच्या काही प्रॉपर्टीज आहेत. गॅमा 0 इन्फिनिटी असतो, गॅमा 1 1 असतो, गॅमा 1/2 रूट पाय असतो. गॅमा एन प्लस 1 ला तुम्ही लिहू शकता एन गॅमा एन. ओके, आणि गॅमा एन ला तुम्ही एन मायनस 1 फॅक्टोरियल लिहू शकता जर एन हा पॉझिटिव्ह इंटिजर असेल तर. आपली केस या ठिकाणी सेकंड केस आहे पहा, आय हे इंटिग्रल आहे, लोअर लिमिट 0 आहे, अप्पर लिमिट इन्फिनिटी आहे, आणि इंटिग्रँड आहे पहा एक्स रेज टू ए अपॉन ए रेज टू एक्स. ओके, वरती एकची पॉवर ए आणि खाली ए ची पॉवर एक्स आहे. अशा केसमध्ये ए रेज टू एक्सच्या ऐवजी ई रेज टू टी हे सबस्टिट्यूशन करायचं. ए हा कोणताही पॉझिटिव्ह नंबर असू शकतो, पॉझिटिव्ह रिअल नंबर आपण घेऊ शकतो एच्या ऐवजी. ओके, ए रेज टू एक्सच्या ऐवजी ई रेज टू टी पुट करायचं आहे. आपल्याला एकच्या व्हॅल्यूची गरज असते, तर याच्यावरून एक्स फाइंड करण्यासाठी लॉगची प्रॉपर्टी लॉग अप्लाय करायचा आहे. पॉवरला व्हेरिएबल असेल तो पुढे आणायचा असेल तर लॉग अप्लाय करावा लागतो. दोन्ही साईडचा लॉग घेतला, लॉगची प्रॉपर्टी अप्लाय केली, लॉगच्या पॉवरला जे आहे ते पुढे आलं, ते झालं एक्स लॉग ए इज इक्वल टू टी लॉग ई. लॉग ई ची व्हॅल्यू 1 असते, त्याच्यामुळे आलं एक्स लॉग ए इज इक्वल टू टी. याच्यावरून तुम्ही एक्स इझिली लिहू शकता, एक्स इज इक्वल टू टी डिवायडेड बाय लॉग ए. ओके, या पद्धतीने आपल्याला एक्स हा इन टर्म्स ऑफ टी मिळून जातो. ओके, तर पहिलं एक्झाम्पल याचं बघूया. एक्झाम्पल आहे पहा, इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी एक्स रेज टू 4 अपॉन 4 रेज टू एक्स डीएक्स. ओके, वरती व्हेरिएबलची पॉवर कॉन्स्टंट आहे, खाली कॉन्स्टंटची पॉवर व्हेरिएबल आहे, म्हणजे हे आपल्या सेकंड केसमध्ये बसतंय. तर सुरुवातीला आपण याला आय म्हणूया. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी एक्स रेज टू 4 अपॉन 4 रेज टू एक्स डीएक्स. So this become our equation number 1. Now use substitution, put 4 raised to x is equal to e raised to t. Okay, e raised to t हे substitution करतो. दोन्ही साइडला log अप्लाय केला तर ते झालं log 4 raised to x is equal to log e raised to t. ओके, log ची प्रॉपर्टी अप्लाय केल्यानंतर x पुढे येईल, ते होईल x log 4 is equal to t log e. ओके, log e ची व्हॅल्यू 1 असते, त्याच्यावरून आपल्याला x मिळून जाईल पहा. मी वरती लिहितो इथं. सो वी गेट x इज इक्वल टू x log 4 इक्वल टू t सिन्स log e is 1. ओके, देन x इज इक्वल टू t अपॉन log 4. x ची व्हॅल्यू आपल्याला हवी होती, या पद्धतीने x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. ओके, नाव डिफरन्शिएट, वी गेट derivative of x become 1 into dx is equal to derivative of t is 1 into dt divided by constant log 4 as it is. Okay, divided by constant आहे ते आहे तसं राहील. t चा डेरिव्हेटिव्ह 1 into dt, x चा डेरिव्हेटिव्ह 1 into dx. या पद्धतीने dx ची व्हॅल्यू मिळाली, x मिळाला. आता आपल्याला लिमिट फाइंड करायचं आहे. दिलेलं लिमिट हे x साठी आहे, आपण t हे सबस्टिट्यूशन करतोय, म्हणजे t साठीचं लिमिट पाहिजे. सो ऍट x इज इक्वल टू 0 implies t is equal to 0 into log 4. ओके, t चे हे इक्वेशन आहे, याच्यामध्ये x ची व्हॅल्यू पुट केली तर t ची व्हॅल्यू आली 0. ऍट x इज इक्वल टू अप्पर लिमिट इन्फिनिटी. अप्पर लिमिट x चं इन्फिनिटी आहे, ते आपल्या t च्या इक्वेशन मध्ये पुट केलं, ते आलं t इज इक्वल टू इन्फिनिटी इंटू लॉग 4. इन्फिनिटी इंटू एनिथिंग बिकम इन्फिनिटी. या पद्धतीने t चे लिमिट आपल्याला भेटलेले आहेत. आणि मग आता इक्वेशन 1 लिहायचं. इक्वेशन 1 बिकम, ओके, याच्यामध्ये हे सगळं सबस्टिट्यूशन यूज करायचंय. I इज इक्वल टू इंटिग्रेशन, टी चं लोअर लिमिट 0 आलेलं आहे, अप्पर लिमिट इन्फिनिटी आलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर एक्स रेज टू 4 च्या ऐवजी आपण सबस्टिट्यूशन केलेलं आहे ई रेज टू, सॉरी, x च्या ऐवजी आपली टर्म येणार आहे t अपॉन लॉग 4. ओके, x च्या ऐवजी सबस्टिट्यूशन t अपॉन लॉग 4. x ची पॉवर 4 आहे, म्हणजे t अपॉन लॉग 4 ची पॉवर 4 येणार आहे, डिवायडेड बाय 4 रेज टू x च्या ऐवजी e रेज टू t हे सबस्टिट्यूशन आपण केलेलं आहे. त्याच्यानंतर मल्टिप्लाय आहे dx, dx ची व्हॅल्यू आलेली आपली dt डिवायडेड बाय log 4. ओके, आता याला सिम्प्लिफाय करूया. सो दिस बिकम इंटिग्रेशन t इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी t रेज टू 4 अपॉन
log 4 raised to 4 into हे e raised to t मी वरती आणलं ती झालं e raised to minus t into dt upon log 4. ओके, आता इथं दोन्ही डिनॉमिनेटरला दोन्हीमध्ये log 4 ची टर्म आहे पण त्यांचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे त्यांच्या पॉवरची ऍडिशन होईल. आपल्याला भेटेल इंटिग्रेशन 0 to infinity हे t चं लिमिट आहे t raised to 4 as it is upon log 4 raised to 5 into e raised to t minus t dt. ओके, आता हे log 4 raised to 5 कॉन्स्टंट आहे ते मी बाहेर घेतलं इंटिग्रेशनचे. आपल्याला भेटलं log 4 raised to 5 into integration 0 to infinity t raised to 4 e raised to minus t dt. Okay, so this become 1 upon log 4 raised to 5, right? आणि हे जे इंटिग्रल आहे ते आपल्या डेफिनेशन मध्ये बसतंय पहा. लोअर लिमिट 0 आहे, अप्पर लिमिट इन्फिनिटी आहे, टी ची काहीतरी पॉवर आहे, e raised to minus t dt मल्टिप्लाय आहे. So by definition of gamma function this become gamma n plus 1. पॉवरला n असेल तर gamma n plus 1 येतं, पॉवरला 4 आहे म्हणजे इथे येईल 4 plus 1 म्हणजे gamma 5 divided by log 4 raised to 5. Okay, so gamma 5 become 4 factorial because 5 is a positive integer. So we get 4 factorial upon log 4 raised to 5. So finally we get 4 factorial become 24 divided by log 4 raised to 5, right? 4 factorial means 3 into 2 into 1. Okay, gamma 5 become 4 factorial. 4 factorial become 4 into 3 into 2. So we get 24 divided by log 4 raised to 5. So this is our final answer. Okay, एकदा ऑब्झर्व करा. गॅमा फंक्शनची डेफिनेशन आपण परत लिहिलेली आहे, त्याच्या प्रॉपर्टीज लिहिलेल्या आहेत, केस नंबर 2 लिहिलेले आहे, त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन पहा कशा पद्धतीने केलेलं आहे. a raised to x is equal to e raised to t आणि त्याला पर्टिक्युलर एक एक्झाम्पल घेऊन कसं सोडवलेलं आहे. एकदा ऑब्झर्व केलं की तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. ओके, थँक्यू.